बाहेरच्या सारखा चीजी, क्रिस्पी आणि टेस्टी पिझ्झा घरी बनवू शकतो का? चला पाहूया आजचा हा स्पेशल होममेड पिझ्झा. नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. बाजारातील पिझ्झा विसरा, आज आपण घरच्या घरी बनवणार आहोत एकदम मऊ, चीजी आणि स्वादिष्ट चीज बस्ट पिझ्झा बेस. आणि या बेसपासून बनवणार आहोत धुरकट चवीचा खास चारकोल पिझ्झा. चला तर मग सुरुवात करूया. या पिझ्झा बेससाठी लागणार आहे मैदा 250 ग्रॅम, मोझरेला चीज, चीज स्लाइस, गरम पाणी, कोमट पाणी, ईस्ट, तेल, बटर. आता लागणार आहे 250 ग्रॅम मैदा, मोझरेला चीज, चीज स्लाइस, ईस्ट 1.5 टीस्पून, 1 टीस्पून ऑइल, 1 टीस्पून बटर, 10 ग्रॅम शुगर साखर, 2 टीस्पून मिल्क पावडर आणि 1 टीस्पून मीठ, कोमट पाणी. तर चला करूया या आपण पिझ्झा बेसच्या रेसिपीला सुरुवात. आता सर्वप्रथम मी एक बाउल इथे घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण ईस्ट सक्रिय करून घेऊया. त्यासाठी ईस्ट एका काचेच्या बाउलमध्ये ओतूया. त्याच्यामध्ये चिमूटभर मैदा टाकूया, चिमूटभर मैदा, शुगर, आता आपण त्याच्यामध्ये कोमट पाणी घालूया. आपण आता ते एकसारखं मिक्स करून घेऊया ते पाण्यामध्ये चांगलं. हे आपण 10 मिनिटं झाकून ठेवूया. बघू शकताय ईस्ट हे सक्रिय झालेलं आहे, चांगल्या तऱ्हेनं फुगलेलं पण आहे. आता आपण मैदा घेऊन मळायला चालू करूया पिझ्झा बेस. इथे मी मैदा चाळून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये आपण मिल्क पावडर टाकून घेऊया. मिल्क पावडर टाकून घेतली आहे. त्याच्यानंतर मीठ, ऑइल आणि बटर. हे चांगलं आता मिक्स करून घेऊया. आपण घ्यायचं आहे एकसारखं घालून घेऊया फुगलेलं सगळं. तुम्ही बघू शकतायत सगळं ईस्ट घालून घेतलेलं आहे. हे चांगलं मळून घेऊया आपण. हे आता एकसारखं मळून घेऊया आपण. आता आपल्याला अजून थोडंसं पाण्याची गरज लागणार आहे. ते पण आपल्याला कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे. ह्याच्यासाठी मळण्यासाठी थोडं थोडं कोमट पाणी घ्यायचं आहे. मळण्यासाठी थोडं थोडं कोमट पाण्याचा वापर करायचा आहे आपल्याला. आणि भाकरीसारखं मळायचं आहे आपल्याला. हे प्रकारचे भाकरीचं आपण पीठ कसं मळतो तसंच पिझ्झाचं पण पीठ आपल्याला मळायचं आहे. आणि मळताना पण आपल्याला कोमट पाण्याचाच वापर करायचा आहे. तुम्ही बघू शकताय आता पीठ कसं मळायचं आहे. हे पूर्ण हात असा पाठीमागं घ्यायचा आहे आणि उजवा हात पुढं घेऊन हे असं मळायचं आहे. या पद्धतीनं आपल्याला मऊ होईपर्यंत पीठ मळायचं आहे. हात पुढं खेचायचा आहे आणि डावा हात पाठीमागे खेचायचा आहे. या पद्धतीनं हे पीठ मळायचं आहे. ह्या पद्धतीनं तर आपण पीठ मळू शकतो. या पिठाच्या गोळ्याला बडवलं तरी चालतंय. या पद्धतीनं आपण हे करायचं आहे. पीठ चांगलं मऊ होत आलेलं आहे. पीठ आता चांगलं मऊ होत आलेलं आहे. अजून एक 2-3 मिनिट आपल्याला चांगलं पीठ मऊ करून घ्यायचं आहे.
आता तुम्ही बघू शकताय मऊ झालेलं आहे पीठ. आता ह्याचा डव बनवायचा आहे. ह्या पद्धतीने आपल्याला हा डव बनवून घ्यायचा आहे. आणि एका ह्याच्यामध्ये प्लास्टिकच्या बाउलमध्ये ठेवून टाकूया याला. ह्याला तुम्ही झाकून ठेवायचं आहे. तुम्ही कशाचा पण वापर करू शकताय, रुमाल किंवा फॉईल पेपरचा. मी इथं आता फॉईल पेपरचा वापर करणार आहे. आता आपण ह्याला पॅक बंद फॉईल पेपरनं करूया. ह्याच्यात हवा जाता कामा नाही. पूर्ण ह्याच्यामध्ये पॅक केलेला आहे. आता झाकून ठेवलेला आहे. पद्धतीनं फॉईल पेपरमध्ये हा झाकून ठेवायचा आहे. आता हे आपण 10 मिनिट्स 10 मिनिटं आपण ह्याची वाट बघूया. चारकोल ग्रिल पनीर पिझ्झा आपल्याला टॉपिंगसाठी लागणार आहे. आपल्याला इथं लागणार आहे पनीर 1 कप घेतलेला आहे, आलं लसणाची पेस्ट, लाल चटणी, मीठ, कसुरी मेथी, दही आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी मी इथं लाल कलर वापरलेला आहे फूड. तुम्हाला हे ऑप्शनल असणार आहे. तुम्ही वापरू शकता किंवा नाही वापरू शकता. पुन्हा त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे पिझ्झा सॉस, चिली फ्लेक्स, ऑरेगिनो, एव्हरेस्ट गरम मसाला, चीज, कॉर्न, टोमॅटो, ढबू मिरची, कांदा आणि आपल्याला हे ब्लॉक लागणार आहे अमूलचा चीज ब्लॉक लागणार आहे. एवढं साहित्य आपल्याला आता टॉपिंगसाठी लागणार आहे. तर आपण आता सुरुवातीला पनीरचं आपण मॅरिनेट करून ठेवूया. पनीरमध्ये आपण आता दही टाकून घेऊया. लाल चटणीची पावडर प्लेन घेतलेली आहे मी इथं. आलं लसणाची पेस्ट, कसुरी मेथी चोळून घालूया हातावर. ते चवीपुरते मीठ, आणि आता त्याच्यामध्ये आपण लाल कलर घालूया. कारण कलर येण्यासाठी इथं थोडासा लाल कलर वापरणार आहे मी. तुम्ही घाला नका घालू, हे ऑप्शनल आहे तुमच्यासाठी. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं मिक्स झालेलं आहे. आपण त्याला मॅरिनेट करण्यासाठी 10 मिनिटं बाजूला ठेवूया. आणि आता पिझ्झा बेस करण्यासाठी हे घेऊया. गरम मसाला विसरलेला होता मी. आता किचन किंग एव्हरेस्ट मसाला टाकत आहे. आता ते चांगलं मिक्स करून आपण तो 10 मिनिटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवूया. मी गरम मसाला टाकायचा विसरलेला होते. ते चांगलं मिक्स करून घेऊ शकतायत. पीठ छान फुगलेलं आहे. आता फॉईल पेपर काढून घेऊया आपण त्याच्यावरला. आणि त्याच्यात आपण हवा घालून घेऊया. ते फुगलेल्या पिठाला आपण हे पूर्ण हे करून घेऊया. पीठ चांगलं फुगलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आता त्याच्या पोळ्या लाटून घेऊया. चांगलं मळून घेऊया. ह्याचे गोळे करून घेऊया आपण. आता एक कट करूया पीठ. ते एकसारखे 3 गोळे करून घेऊया. दुसऱ्या गोळ्याचे पण आपण एकसारखे 3 गोळे करून घेऊया. 3 गोळे करून घेतलेले आहेत. आता आपण त्याची चपाती लाटून घेऊया. वरून लावण्यासाठी मैदा घ्यायचा आहे. एकसारखी पाती लाटून घ्यायची आहे. मोठं करायचं.
हे अशा पद्धतीनं 2 अशा चपाती लाटून घ्यायच्या आहेत आपल्याला. जरासं मीडियम साईजनं लाटून घ्यायचे आहेत. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण लाटायची नाही. हे चपाती लाटून घेतलेली आहे. आता आपण ती चपाती पिझ्झा ह्याच्या प्लेटवर ठेवूया आणि अजून एक दुसरी चपाती लाटून घेऊया. याच पद्धतीने दुसरी चपाती पण लाटायची आहे. त्याच्यावर आपण चीज स्प्रेड करूया. मॉझरेला चीज टाकून घेऊया. सगळीकडे पसरून घेऊया. अशा पद्धतीने मॉझरेला चीज स्प्रेड केला आहे. आता आपण त्याच्यावर चीज स्लाइस ठेवायचे आहेत. त्याच्यावर स्लाइस ठेवायचे आहेत एकसारख्या ह्या पद्धतीनं. या ओळीने 4 स्लाइस ठेवायचे आहेत. तुम्ही बघू शकतायत. या पद्धतीनं स्लाइस ठेवायचे आहेत आणि कडाला न्यायचं नाही, कारण कडा आपल्याला फोल्ड करायचे आहेत, तर दुमडायच्या आहेत. आता तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीनं स्लाइस मी ह्याच्यावर ठेवलेले आहेत. आता त्याच्यावर आपण लाटलेली दुसरी पोळी त्याच्यावर ठेवायची आहे. या पद्धतीनं हे करायचं. आता त्याच्या आपण कडा दुमडून घेऊया एकसारख्या. हे अशा कडा दुमडायच्या आहेत. तुम्ही बघू शकतायत. या पद्धतीने सगळ्या कडा दुमडून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकतायत. आता तुम्ही बघू शकतायत अशा पद्धतीने पूर्ण कडा दुमडलेल्या आहेत. आता आपण लाटलेली पिझ्झा आहे ना, तो 30 मिनिटं आपल्याला ह्याच्यावर ठेवायचा आहे. आता 30 मिनिटं ठेवायचा आणि ह्याच्यावर एक रुमाल झाकून ठेवायचा आहे. 30 मिनिटं असं झाकून ठेवायचं आहे. झालेलं आहे. आता आपण चमच्याने त्याला असं टोचे मारून घेऊया, कारण टोचे नाही मारलं तर ते फुगू शकतं ना, त्याच्यामुळे टोचे मारायचे आहेत. या काटा चमच्यानं आपण टोचे मारून घ्यायचं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही बघू शकतात. झालेलं. आता मी पिझ्झा 220 डिग्री सेल्सिअसला 10 मिनिटं बेक करायला ठेवणार आहे. तुम्ही बघू शकतायत. आता 10 मिनिटं बेक करायला ठेवूया. आता 10 मिनिटं बेक होऊ देऊया. तुम्ही बघू शकतायत. पिझ्झा बेक होस तर आपण हे पनीर फ्राय करून घेऊया. पेटून घेऊया. त्याच्यावर पॅन ठेवूया. आता पॅन ठेवून घेऊया. आता पॅन टाकून देऊया चांगला. आता थोडंसं तेल घालूया, अर्धी पळी. त्याच्यामध्ये पनीर घालून घेऊया. हलगत हलवायचं आहे, कारण पनीरचे तुकडे होण्याची शक्यता असते. एक 4 ते 5 मिनिट हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकतायत. त्याला कलर पण फार छान आलेला आहे. पनीर फ्राय तयार आहे. आपण आता गॅस बंद करून घेऊया. हे तुम्ही बघू शकतायत. आपण आता तो काढून घेऊया. पण पिझ्झा तर तयार आहे. आपण आता त्याच्यावर पिझ्झा सॉस लावून ठेवूया. पिझ्झा सॉस लावायचा आहे. स्प्रेड करायचा आहे पूर्ण ह्याला. रेड चिली पावडर टाकून घेऊया, थोडीशी चिमूटभर. आता त्याच्यावर कॉर्न टाकून घेऊया.
स्वीट कॉर्न टाकायचे आहे त्याच्यावर. आता आपण सगळं चिरलेले टोमॅटो, कांदा आणि ढबू मिरची ठेवूया त्याच्यावर एक एक पीस. टोमॅटोचे पीस, ढबू मिरची आणि टोमॅटोचे पीस ठेवलेले आहेत. आता आपण पनीर, फ्राय केलेलं पनीर ठेवूया त्याच्यावर. त्याच्यानं सगळ्यात मस्त टेस्ट लागते. पनीरशिवाय टेस्ट येत नाही आहे. एकदम पीस लावून टाकूया आपण ह्याचे पनीरचे त्याच्यावर. हे अशा पद्धतीनं पनीरचे पीस लावून टाकायचे आहेत. पद्धतीने हे सगळं पिझ्झा टॉपिंग तयार करायचं आहे. त्याच्यावर मोझरेला चीज टाकून घेऊया. आता ह्याच्यावर मोझरेला चीज टाकायचं आहे. हे अशा पद्धतीने हे चीज स्प्रेड करायचं आहे त्याच्यावर. आणि हे अशा पद्धतीने हे चीज टाकायचं आहे. ब्लॉक चीज. हे अशा पद्धतीने हे पिझ्झा तयार करायचा आहे. ऑरेगिनो जास्त पण टाकायचं नाही. ऑरेगिनो आणि चिली फ्लेक्स टाकायचं. हे अशा पद्धतीने चिली फ्लेक्स टाकून टाकायचं आहे. आता हे आपण टॉपिंग्स वगैरे सगळं पिझ्झा तयार केलेला आहे तो आपण आता बेक करायला ठेवूया एक 10 मिनिटं. तुम्ही बघू शकतायत. जर तुम्हालाही हा पिझ्झा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा. आणि अशा स्वादिष्ट रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.